आजचा दिवस आपण देवाचे वचन ऐकायचं. आपल्याला परमेश्वराकडून मिळालेलं ना देवाचे वचन ख्रिसमस पूर्ण आशीर्वाद देणार. ख्रिसमस पूर्ण आशीर्वाद देणार या विषयावर आहे ना आपण देवाचं वचन ऐकणार आहे. ख्रिसमस पूर्ण आशीर्वाद देणार या विषयावर देवाचं वचन आपण ऐकत असताना तुमच्याकडे पण पवित्र शास्त्र असलं तर तुम्ही पहा. कारण की आपण ख्रिसमसची ना सणामध्ये आहे. आपण ख्रिसमसची साजरा करालो. आपण ख्रिसमसची ना आपल्या घरात सर्व गोष्टी ख्रिसमसची सजावट पण करालो. आपण त्यासाठी येशू ख्रिस्ताची ना जन्म आपण या समयामध्ये आपण साजरं करत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे परमेश्वर म्हणतात ख्रिसमस आहे ना तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देणार. हालेलुया. परमेश्वर ख्रिसमस आहे ना पूर्ण आशीर्वाद म्हणजे येशू ख्रिस्ताची जन्माच्या द्वारे मनुष्याला ना पूर्ण आशीर्वाद आहे ना मिळणार आहे. येशू ख्रिस्ताची जन्माच्या द्वारे जेव्हा तुम्ही ना येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी तुम्ही समजून घेतलं तर किंवा येशू ख्रिस्ताचे जन्म जेव्हा तुम्हाला समजलं तर आहे ना तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना तुम्हाला ख्रिसमसची पूर्ण आशीर्वाद मिळणार आहे. त्यासाठी पहिला कोरिन्थीकरास पत्र 13वा अध्याय आणि 10 वचन जेव्हा आपण आहे ना पाहत असतो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होणार. म्हणजे देवाचं वचन आपल्याला पूर्णपणे याप्रमाणे शिकवायला की ना पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर म्हणजे पूर्णत्व म्हणजे कोण म्हणलं तर आहे ना येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त आहे ना आपल्या जीवनात आहे ना पूर्ण आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. म्हणजे आपल्याला ना थोडा आशीर्वाद देऊन आपल्याला थोडा पापामध्ये ठेवण्यासाठी नाही, आपल्याला ना थोडा आशीर्वादित करून आपण थोडं शापामध्ये ठेवण्यासाठी नाही. परमेश्वर म्हणतात पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्तानी या भूतलावर आहे ना मनुष्याच्या शरीराच्या द्वारे त्यांनी जन्म घेतला. मनुष्याच्या शरीरासारखं त्यांनी जन्म घेतलं म्हणलं तर त्याच्या जन्माच्या द्वारे मनुष्याला ना पूर्ण आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. मनुष्याला ना पूर्ण आशीर्वाद प्राप्त झाला. म्हणून इथं म्हणतात पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता म्हणलं तर तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत थोडं आशीर्वाद दिसतं, थोडंच दिसतं. बाकी तुमच्या जीवनात दुःख दिसत असतात. अनेक वेळा तुमच्या जीवनात समस्या दिसत असतात. तुमच्या जीवनात अनेक वेळा पाप दिसतात. अनेक वेळा तुमच्या जीवनात एखादा रोग दिसतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये अनेक वेळा असमाधान राहत असतात. पण परमेश्वराने म्हटलं अपूर्णता नष्ट होणार म्हणलं. हे सर्व अपूर्णता म्हणलं तर या सर्व गोष्टी येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना ते नष्ट करून येशू ख्रिस्ताचे पूर्ण आशीर्वाद तुमच्या जीवनात राहणार आहे. हालेलुया. अनेक व्यक्तीने ना अनेक वेळाने विचार करत असतात की ना माझं जीवन का बरं असंच आहे म्हणून आहे ना विचार करत असतात. अनेक वेळा अनेक व्यक्तीने ना स्वतःच्या जीवनाविषयी आहे ना निराश होऊन स्वतःच्या जीवनाला ना शाप देत असतात. स्वतःच्या जीवनाला दुःख देत असतात. माझ्या जीवनातच का बरं असं घडत आहे, मीच का बरं असं माझं जीवन आहे म्हणून आहे ना अनेक वेळाने विचार करतात. पण परमेश्वराने म्हटलं तुमच्या जीवनात जे अपूर्णता आहे ते सर्व येशू ख्रिस्त नावामध्ये काढून तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देणार आहे. पूर्ण आशीर्वाद देणार. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतात मी तुमच्या जीवनात आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्ण आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. कधी मिळालं आपल्याला पूर्ण आशीर्वाद आपल्या जीवनात म्हणलं तर येशू ख्रिस्ताच्या ना जन्माच्या द्वारे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना पूर्ण आशीर्वाद प्राप्त झाला येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे.
जसं येशू ख्रिस्तानी ना या जगात जन्म घेतल्यावर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्ण आशीर्वाद प्राप्त करावं असं परमेश्वराची इच्छा आहे. आज अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताकडे येत असतात, येऊ नाही ना, एखादा रोग असला तर बरं करतात परमेश्वराने, बरं झालं म्हणलं तर आहे ना ते एकच आहे ना आशीर्वादामध्ये राहू नाही ना, येशू ख्रिस्त माझा रोग बरं केलं म्हणून त्याच विचारात राहून त्याच उद्देशात राहू नये ना, त्यांनी तिथंच थांबतात. पण परमेश्वर म्हणतात मी जसं तुझं ना रोग बरं केलं तसं तुझं ना आत्मा पण मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण करून माझं स्वर्गीय राज्य तुला देणार आहे म्हणलं. हालेलुया. म्हणून परमेश्वराने नाही मनुष्याच्या जीवनामध्ये एकच काम करणार नाही. परमेश्वर आपण अनेक वेळा समजून घेत असतो की ना एखादा आशीर्वाद मिळाला म्हणलं तर तिथंच थांबतो, पण परमेश्वराचे उद्देश काय म्हणलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये एकच आशीर्वाद देणार नाही परमेश्वर, मनुष्याला ना पूर्ण आशीर्वाद देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे तुमचं जीवन आहे ना पूर्ण आशीर्वादाने भरणार आहे परमेश्वराने. आपण पाण्याची गागर भरत असतो पाण्याची, पण पाणी भरताना थोडं भरून आहे ना पण गागर घरात आणल्यावर कसं राहणार, आणि पूर्ण भरलेलं गागर समजा घरात राहिलं तर कसं राहणार. आपण एखादा विचार केला तर आहे ना आपण पूर्ण भरलेलं गागरला पाहिलं तर आनंद वाटणार, थोडं भरलेलं गागर बघितलं तर आपल्याला आनंद होणार नाही. म्हणून आपलं जीवन पण येशू ख्रिस्तामध्ये आपण पूर्ण आशीर्वादाने भरल्यावर आपल्या जीवनात आनंद दिसणार आहे. काही काही वेळेस आहे ना आपण एखादा आशीर्वाद घेतो परमेश्वराकडून, 2 आशीर्वाद घेतो आपण परमेश्वराकडून, बस म्हणतो आपण, पण परमेश्वर म्हणलं तुझं जीवन येशू ख्रिस्तामध्ये मी पूर्ण आशीर्वादाने भरणार आणि पूर्ण आशीर्वादित व्यक्ती मी तुला तयार करणार आणि पूर्ण आशीर्वादाचं कुटुंबच तुझं कुटुंब राहणार आहे म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे परमेश्वराने एखाद्या व्यक्तीचं लग्न केलं, परमेश्वराच्या नावामध्ये ना लग्न झालं, देवाने तुम्हाला ना म्हणजे ना तुमच्या कुटुंबातलं एखाद्या व्यक्तीचं लग्न केलं परमेश्वराने. ओके, लग्न केलं ते आशीर्वाद मिळालं, मग लग्न झालं म्हणून आणि तिथं समाधान होत असतात का? असं पण नाही की परमेश्वराने ना संतान द्यावं म्हणून आहे ना ज्यांना लग्न झालं आणि त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांना ना एक आशा असतात की ना लवकर संतान प्राप्त व्हावं. जेव्हा संतान झाल्यावर त्यांना जेव्हा आनंद मिळतात मग लग्न होऊन आहे ना तिथंच तसंच 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष त्या व्यक्ती तसंच राहिलं तर त्यांना जे मिळालेल्या आशीर्वादामध्ये ते आनंद पूर्ण राहणार नाही. म्हणून परमेश्वराने म्हटलं मी फक्त एकच आशीर्वाद देणारा परमेश्वर नाही, मी तुझ्या जीवनात आशीर्वाद माग आशीर्वाद आशीर्वाद माग आशीर्वाद देऊन मी तुला पूर्ण आशीर्वादामध्ये मी बदल करणारा परमेश्वर म्हटलं. हालेलुया. त्यासाठी येशू ख्रिस्ताची ना इथं आपण जेव्हा पाहत असतो 1 कोरिन्थीकरास पत्र 13वा अध्याय 10 वचन, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. म्हणजे तुमच्या जीवनात पूर्णत्व म्हणलं तर परिपूर्ण असलेला परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा प्रवेश केला, तुमच्या जीवनात आलं, अपूर्णता जे जे कमी आहे ते सर्व काढून तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित कुटुंब आशीर्वादित व्यक्ती तयार केलेला आहे परमेश्वराने. आशीर्वाद आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताकडूनच मिळत असतात, कारण की परिपूर्ण असलेला परमेश्वर परिपूर्णपणे राहिलेला ना परमेश्वर पूर्ण आशीर्वाद देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. कारण की येशू ख्रिस्ताकडे आहे ना सर्व आशीर्वाद आहे, सर्व आशीर्वाद आहे. येशू ख्रिस्ताने मनुष्याचे पाप काढलं, मनुष्याचे शाप पण काढलं परमेश्वरांनी, मनुष्याचे रोग पण काढला परमेश्वरांनी, आणि येशू ख्रिस्त मनुष्याला ना नरकापासून अधोलोकापासून आहे ना रक्षण करून स्वर्गीय राज्य पण देणार आहे.
हालेलुया. म्हणून परमेश्वराने पूर्ण आशीर्वादांनी तुमचं जीवन राहणार आणि पूर्ण आशीर्वादाने तुमचं घर पण राहणार आहे म्हणलं परमेश्वर. तुमचं घरात जेव्हा येशू ख्रिस्तांनी ना प्रवेश केलं, तुमच्या जीवनात जेव्हा ना येशू ख्रिस्तांनी प्रवेश केलं, तेव्हा तुमचं घर पूर्ण आशीर्वादामध्ये बदल होणार आहे आणि तुमचं जीवन पण येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण आशीर्वाद राहणार आहे. मी पूर्ण आशीर्वादासाठी, तुम्ही डोळे बंद केलं तर, तुमच्या डोक्यावर हात घेतला तर मी प्रार्थना करणार. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो बाप्पा. आज तू सांगितलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित करून पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. तू पूर्ण आशीर्वादांनी तुझ्या लेकरांना भरून, तुझे लेकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून त्यांचे जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. चांगलं आरोग्य दे, आयुष्य दे, अभिषेकाने भर, रक्षण दे, कुटुंबामध्ये शांती समाधान राहण्यासाठी सहाय्य कर, पवित्र आत्म्याचे कार्य कुटुंबामध्ये होण्यासाठी सहाय्य कर. प्रत्येक घर येशू ख्रिस्त नावामध्ये ख्रिसमस आशीर्वादाने भरण्यासाठी सहाय्य कर. ख्रिसमस आशीर्वाद पूर्ण राहण्यासाठी सहाय्य कर. प्रत्येक घरामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण आशीर्वादाने भरून तुला महिमाने गौरव होण्यासाठी तू सहाय्य. महिमाने गौरव करतो, येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.